नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इतर मित्रांनो, आजीने चक्का आता जयंत कानिटकरचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणलेला आहे. तर जयंत कानिटकरला होणार चक्का आता जबरदस्त अशी अटक. नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी खूप मस्त असं सरप्राईज आहे, ते पाहायला तर विसरूच नका. तर मित्रांनो, ह्या जयंत कानिटकरचा आता खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार आहे. म्हणजेच ह्या दळवींच्या लोकांनी आत्तापर्यंत ह्या जयंत कानिटकरवरती डोळे झाकून विश्वास ठेवला. त्या सगळ्यांना असं वाटलं की जयंत कानिटकर म्हणजे सगळ्यात चांगला माणूस आहे. पण आता लक्ष्मीचे फायनली डोळे उघडणार आहेत आणि तिच्यासमोर एवढा भयानक असं सत्य येणार आहे की तिला समजणार आहे की हा जयंत कानिटकर म्हणजे सगळ्यात क्रूर आणि सगळ्यात घाणेरडा माणूस आहे. कारण की ह्याच्यामुळेच आज माझ्या जानूची ही अवस्था आहे. आणि दुसरीकडे तिची सासूबाई जी काही कोमात गेली होती आणि ती आता बरी होत आलेली आहे, तर तिला कोमात घालवण्याच्या पाठीमागे हाच माणूस होता. हे सगळं सत्य आता लक्ष्मीसमोर येणार आहे. पण त्याच्या अगोदर मित्रांनो, आपल्या विश्वाला ह्या जयंत बाबत सगळ्यात मोठा भयानक असा पुरावा सापडलेला असतो. म्हणजेच त्याने ठरवलेलं असतं की सगळ्यात अगोदर तो जयंत कानिटकरला तोंडावरती सगळ्यांसमोर पाडणार आणि त्याचा खरा चेहरा एक्सपोज करणार. तर दुसरीकडे मात्र जान्हवीला मात्र असं वाटत असतं की ह्या माणसाचा आणि ह्या घराचा काही ना काही संबंध आहेत. कारण की आई बाबा माझ्यापासून खूप मोठं सत्य लपून ठेवत आहेत आणि ते मला सत्य खरं सांगत नाही आहेत. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलं नसेल, पण गाडेपाटलांच्या घरामध्ये भयानक असा प्लॅनिंग बनत आहे. म्हणजे सगळ्यात मोठा प्लॅनिंग शिजत आहे. तुम्हाला माहीत असेल की सुलक्षणा सर्जेराव गाडेपाटील हिला आता गाडेपाटलांची परत सगळी काही प्रॉपर्टी आणि सगळी काही घराची जबाबदारी आता सुलक्षणा सर्जेराव गाडेपाटीलकडे जाणार असते. म्हणजेच आता भावनाच्या हातून डायरेक्ट आता आजीकडे परत जाणार असते. आणि यासाठी मात्र आपल्या आजीने खूप भयानक असा प्लॅनिंग बनवलेला असतो आणि तिला माहीत असतं जर मी हा प्लॅनिंग बनवला तरच मात्र भावना माझ्या पायाशी राहील. दुसरीकडे आजीच्या मदतीला ही असते माजुरडी निलांबरी. तुम्हाला माहितीच आहे ही निलांबरी अजूनपर्यंत त्या घराला काहीच देऊ शकली नाही, परंतु ह्या निलांबरीने त्या घरामध्ये केलेले कट कारस्थाने सगळ्यात जास्त आहेत. तर ती आता हे सगळं करण्याच्या पाठीमागे असती म्हणजेच ही सुलक्षणा गाडेपाटील. कारण की तुम्हाला माहितीच आहे की सुलक्षणाला भावनाचा राग आत्तापासूनच येत नाही. तर सुलक्षणाने ठरवलेलं असतं की जोपर्यंत त्या भावनाला मी माझ्या हाताने ह्या घराच्या बाहेर काढत नाही आणि त्या भावनाला माझे पाय धरायला लावत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. तर बिचाऱ्या रेणुकाच्या मनामध्ये एकच धाकधूक चालू असते की सिद्धू आणि भावनाचं आता जे काही परत लग्न होते ते व्यवस्थितरित्या होऊ दे आणि परत सिद्धू आणि भावना सुखाने ह्या घरात नांदू दे आणि त्यांना एक गोड बाळ होऊ दे. पण मित्रांनो, बिचाऱ्या रेणुका काकूंच्या या एवढ्या मोठ्या इच्छाला अजूनपर्यंत काहीच पंख फुटलेले नसतात. म्हणजेच काहीच यश आलेलं नसतं. पण आता फायनली तुम्हाला पुढे अशी काही बातमी कळणार आहे ना, ती ऐकल्याच्या नंतर तुमचा देखील आनंद गगनात मावणार नाही आहे. पण मित्रांनो, आता मेन मुद्दा आणि मेन टॉपिक असा असतो की विश्वाच्या आईचा खून करण्याच्या पाठीमागेपर्यंत तर वेंकीच्या आयुष्यासोबत घडलेल्या प्रत्येक घटनेबाबत, तर दुसरीकडे जानूच्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणींपासून तर जानूच्या आजीपर्यंत सगळ्या लोकांना मारण्याचा प्रयत्न मात्र ह्या जयंत कानिटकरने केला होता. आणि अजूनपर्यंत हा हरामखोर माणूस शाबूत आहे. म्हणजेच याला कोणतीही शिक्षा झाली नव्हती. पण फायनली आता याचा पापाचा घडा भरलेला आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की लक्ष्मीची सासूबाई म्हणजेच आता आपल्या श्रीनिवास दळवींची आई, तर आता ही चक्क शुद्धीवरती येऊन ती बोलायला लागणार आहे. पण त्याच्या अगोदर मात्र हा जयंत कानिटकर तिला मारण्याचा परत प्रयत्न करतो आणि तिच्या तोंडामध्ये चक्क सगळ्यांसमोर हळद दाबून दाबून भरत असतो. हे तुम्ही पाहाचाल. पण त्यावेळेस तुम्हाला पुढे भयानक ट्विस्ट असा पाहायला भेटेल की जयंतला वाटतं की हे सगळं करून आजीला बोलता येणार नाही आणि तिचा कायमचा खेळ संपेल. पण नाही मित्रांनो, हे सत्य सगळं आता लक्ष्मीसमोर उघडकीस येणार आहे. पण तुम्हाला माहितीच आहे की ह्या लक्ष्मीच्या डोळ्यावरती कोणत्या नावाची पट्टी बांधली ते अजून समजत नाही आहे. लक्ष्मी ह्या जयंतला एवढा का असा एक नंबर असा समजते हेच कळत नाही आहे. लक्ष्मीला असं वाटतं की जयंत कानिटकर सारखा माणूसच नाही आहे आणि त्यांचं जानूवरती एवढं प्रेम करणारा दुसरा मुलगाच जानूला भेटणार नाही आहे. ह्याच्यामुळे लक्ष्मीच्या डोळ्यांवरती जयंतच्या पैशाची पट्टी बांधली का काय बांधली हे अजूनपर्यंत समजायला मार्ग नाही. पण फायनली मित्रांनो, आता ह्या लक्ष्मीची सासूबाई सगळ्यात हुशार असते. दुसरीकडे आपला संतोष कधी ना कामाला येणारा तो आता ह्या जयंतची चांगलीच हजेरी घेऊन ह्याच्याकडून पैसा लुटायचं ठरवतो आणि याला परत सगळ्यांसमोर विश्वाच्या आईच्या खुनामुळे घेऊन यायचं देखील ठरवतो. तर कधी ना चांगलं काम करणारा संतोष देखील आता चांगलं काम करायला लागतो. तर दुसरीकडे तुम्हाला पुढे भयानक असा ट्विस्ट पाहायला भेटेल की आता आपली आजी पूर्णपणे बरी होती आणि ह्या जयंत कानिटकरचा पर्दाफाश सगळ्या
सगळ्यांसमोर करते आणि त्यावेळेस मात्र हा जयंत कानिटकर कशा प्रकारे तोंडावरती पडतो आणि सगळ्यात मोठी तोंडावरती पडते ती लक्ष्मी. कारण की लक्ष्मीने आत्तापर्यंत ह्या जयंतला स्वतःच्या मुलापेक्षा जास्त सांभाळलेलं असतं. कारण की तिने जयंतवरती डोळे झाकून नाही, डोळ्यावरती पट्टी बांधून विश्वास ठेवलेला असतो. तर आता फायनली तिचा विश्वास देखील उडणार आहे जयंतवरचा आणि जयंतला पुढे कोणती शिक्षा होती हे पाहणं रंजक ठरणार आहे. पण पुढे आजी ह्या जयंतचा पर्दाफाश नक्कीच करणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल डाव्या साईडला, त्या व्हिडिओवरती क्लिक करा. त्या व्हिडिओवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात भारी म्हणजे बेस्ट गोष्ट अशी आहे की तो दुसरा चॅनल आपलाच आहे. त्या ठिकाणी तुम्हाला असल्या भारी भारी गोष्टी पाहायला भेटतील ना, याबाबत तुम्ही स्वप्नात पण विचार केला नसेल. तर एकदा नक्की क्लिक करा, तो संपूर्ण व्हिडिओ बघा आणि त्याही देखील चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की पुढचे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला तिकडे देखील पाहायला भेटतील. धन्यवाद.